शेजी शेअर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक इंट्राडे ट्रेडिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की केवळ पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपला ट्रेड कंप्लीट करून आपण आपल्या दुसऱ्या कामाला लागू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ असा आहे की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. का? कारण तुमच्या पहिले फक्त 15 मिनिटांमध्ये तुमचा ट्रेड कंप्लीट होणार आहे आणि नंतर तुम्ही तुमची बाकीची कामं करू शकता. आता ट्रेडिंग सेटअप याच्यासाठी कसा असेल तो तुम्हाला दाखवतो. स्टडीजमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला एक VWAP इंडिकेटर ॲड करायचं आहे. इथे बघा VWAPची ही अशी लाईन येईल आणि कॅन्डलचा टाईम फ्रेम घ्यायचा आहे तुम्हाला 1 मिनिट. आता नियम काय आहे तुम्ही शिकून घ्या. मेन नियम आहे की VWAPच्या वरती कॅन्डल क्लोज झाली तर आपण बाईंगला जाणार आहोत आणि VWAPच्या खाली कॅन्डल क्लोज झाली तर आपण सेल साईडला जाणार आहोत. पण जर मार्केट पॉझिटिव्ह असेल तर आपण बाईंगचे सौदे घेणार आहोत आणि जर मार्केट निगेटिव्ह असेल तर आपण सेलिंगसाठी जाणार आहोत. म्हणजे काय होणार आहे की आपल्या बाईंगला जर मार्केट पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला इथे फेवरमध्ये आपला सौदा होईल, म्हणून एक सपोर्ट मिळेल आपल्याला यासाठी. आता बघा, हा तुम्हाला बाईंगचा सौदा मी दाखवतो. आता ट्रेड कसा घ्यायचा ते फक्त बघा. 9:15 मिनिटांनी मार्केट चालू होईल त्यावेळेला ही पहिली कॅन्डल फॉर्म होईल पहिल्या 1 मिनिटाची. नंतर दुसऱ्या कॅन्डलची वाट बघा. दुसरी कॅन्डल जर VWAPच्या वरती क्लोज देत आहे तर काय करायचं आहे, दुसऱ्या कॅन्डलच्या टॉपला तुम्हाला बाईंगचा सौदा टाकायचा आहे. इथे बघा, इथे 499ला आपण बाईंगचा सौदा टाकणार आहोत आणि केवळ पुढच्या काही 10 ते 15 मिनिटांमध्ये बघा इथे जवळजवळ 4 रुपयाचा गेन आपल्याला इथे भेटलेला आहे. जर तुम्ही 100 शेअरनी जरी ट्रेड कराल तरी पण 300 ते 400 रुपये तुम्हाला पहिल्या 15 मिनिटांमध्ये जनरेट होणार आहेत. आणि जर तुम्ही या ट्रेडमध्ये मास्टर व्हाल तर तुम्ही तुमची क्वांटिटी हळूहळू वाढवू शकाल. तर इथे 500 क्वांटिटी जर तुम्ही ट्रेड घेतला असतात तर काय झालं असतं, तुम्हाला जवळजवळ 2000चा प्रॉफिट झाला असता. आता मेन ह्या स्ट्रॅटेजीचं इम्पॉर्टंट हेच आहे की काय की पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपला सौदा कंप्लीट होतो आणि आपण दुसऱ्या कामाला लागू शकतो. म्हणजे आपल्याला अख्ख्या दिवसभर स्क्रीनसमोर बसून राहायची गरज नाही आहे. आता मेन काय आहे की याच्यासाठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं. स्टॉक सिलेक्शन कसं करायचं म्हणजे काय की तुम्ही तुमचा एक फेवरेट स्टॉक निवडा की त्याची व्हॉलॅटिलिटी तुम्हाला डेलीची माहीत असेल. पहिल्या 15 मिनिटामध्ये जास्त व्हॉलॅटाईल होतो असे स्टॉक्स तुम्ही एखादा फेवरेट स्टॉक तुमचा निवडा आणि कंटिन्युअसली तुम्ही त्या एकाच शेअर्समध्ये ही ट्रेडिंग करून तुम्ही मास्टर ट्रेड बनवू शकता. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आदल्या दिवशी काय करायचं, काही शेअर्स निवडायचे की ज्या शेअर्समध्ये न्यूज आहेत. म्हणजे काय होईल, जर पॉझिटिव्ह न्यूज असेल तर शेअर्स वन साईड वरती जाईल आणि जर निगेटिव्ह न्यूज असेल तर शेअर्स वन साईड खालच्या दिशेला जाईल. आपल्याला फक्त काय करायचं आहे, एक ट्रेंड भेटणार आहे, हा ट्रेंड पकडायचा आहे. आणि तुम्ही जेव्हा या ट्रेडची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला समजेल की या ट्रेडमध्ये एक रॅली जी मिळते ती वन साईड 3-4 रुपयाची रॅली भेटून जाते. कधी कधी तर मोठी रॅलीही आपल्याला मिळते. पण आपण सुरुवातीलाच प्रॉफिट आपला बुक करून घेणार आहोत आणि आपला स्टॉप लॉस कसा असेल ते तुम्हाला सांगतो. जर तुम्ही आता हा दुसऱ्या कॅन्डलच्या हायला तुम्ही ट्रेड घ्याल तर तुमचा स्टॉप लॉस असेल पहिल्या कॅन्डलचा लो. बघा, पहिल्या कॅन्डलचा लो हा तुमचा स्टॉप लॉस असेल. जर तुम्ही सेल साईडचा सौदा घेत असाल तर काय पोझिशन असणार, ही कॅन्डल VWAPच्या खाली क्लोज झालेली असेल आणि त्या कॅन्डलच्या खाली तुम्ही सेलिंगचा सौदा घेणार आहात आणि स्टॉप लॉस ठेवणार आहात ह्या पहिल्या कॅन्डलचा जो हाय आहे तो. बरोबर. पण आता आपण हा तुम्हाला बाईंगचा सौदा दाखवला. आता असं तुम्हाला एक बॅक टेस्टिंग पण दाखवतो. बघा, ही एक कॅन्डल आहे बघा 9:15 मिनिटाची. आता इथे बघा VWAPच्या खाली ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. पण या टायमाला काय होतं की मार्केट पॉझिटिव्ह होतं, म्हणून आपण काय करणार होतो, पॉझिटिव्ह साईडचे सौदे घेणार होतो. पण आता काय करणार होतो आपण, आता बघा ही जी दुसरी कॅन्डल आहे, ही दुसरी कॅन्डल, ह्या कॅन्डलच्या वरती आपण आता करणार होतो बाय. जर कॅन्डल क्लोज झाली असती तर. आता इथे बघा, इथे आपण पहिल्या कॅन्डलला पूर्ण फॉर्म व्हायला दिलं आणि ट्रेड घ्यायचा आहे दुसऱ्या कॅन्डलवरती. ह्या दुसऱ्या कॅन्डलचा जो टॉप आहे ना, या टॉपच्या वरती आपल्याला आता बाय करणार होतो आपण, कारण क्लोजिंग होणार होती
कुठे VWAPच्या वरतीच. आता इथे बघा, इथे जर आपण गेलो तर बघा, इथे आपल्याला इथे बाईंगचा सौदा इथे भेटला. ह्या कॅन्डलला आपला इथे 487ला बाय झाला. किती वाजता? 9:21 इथे आपला बाईंग बनला आणि बघा वन साईड शेअर्स वरती गेला. वन साईड जवळजवळ 492ला गेला आणि इथे बाईंग भेटलेली आपल्याला 87ला. म्हणजे इथे जवळजवळ आपल्याला 325 रुपये आपल्याला भेटले. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता मेन काय आहे की इथे तुम्हाला मी ऑफलाईन ट्रेड दाखवलेलं आहे, पण असेच मी लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामुळे तुम्हाला लाईव्ह ट्रेड पण कसे घ्यायचे हे तुम्हाला बघता येतील आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तुमचा ट्रेड सेटअप करून तुम्ही ट्रेडिंग करू शकाल. पण मेन तुम्हाला सांगतो ते लक्षात ठेवा की तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट ट्रेड घ्यायची नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला नेहमी 1 महिना पेपर ट्रेड करायचा आहे आणि पेपर ट्रेड करून तुम्हाला परफेक्ट तुमच्या स्ट्रॅटेजीची प्रॅक्टिस तुम्हाला होईल. त्यानंतरच तुम्हाला हे ट्रेड चालू करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला समजेल की अप्रतिम असं रिझल्ट या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी अगदी सुंदर स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही या स्ट्रॅटेजीची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्ही तुमचे ट्रेड नंतर घेऊ शकतात. आणि तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर तुमचा डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट जर नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं एंजल ब्रोकिंगमध्ये अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला माझा सपोर्ट भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.